फक्त आंदोलनासाठी घुसळून आले? हो हो, त्यांना पाठिंबा द्यायला, कारण एक तरुण नेतृत्व आहे. मी माझा मुलगा पण नीट त्याचं एक्झाम देतोय, पण जर का असं जर झालं भविष्यामध्ये, मला त्यांच्याकडनं आशा आहे की ते कुठेतरी हे तरुण वर्गाचा विचार करतील. कुठले आहेत काका? सर मी भुसावळून आलेलो आहे. फक्त आंदोलनासाठी घुसळून आले? हो हो, त्यांना पाठिंबा द्यायला, कारण एक तरुण नेतृत्व आहे आणि त्यांनी विद्यार्थ्याच्या भविष्याबाबतीत रस्त्यावर उतरले, त्याचं खूप मला अभिमान आहे. बरं, मी पण स्टेशनवर कुली संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्ही कुली आहेत स्टेशन? हो, स्टेशनवर हमाली काम करतो सर मी. पण आम्ही पण केंद्र सरकारला मागणी केली होती की आम्हाला कुठेतरी रेल्वेमध्ये सामावून घेण्यात यावं. तर मी माझा मुलगा पण नीट त्याचं एक्झाम देतोय, पण जर का असं जर झालं भविष्यामध्ये तर ते विद्यार्थ्यासोबत खूप वाईट होईल. कारण आज कोणीच ते पेपर फुटी झाली, तिच्यानंतर जे मुलं वारले त्यांचं पण कोणी आतापर्यंत हे घेतलेले नाही. कोण्या राजकीय नेत्याने सांगितलं नाही की बुवा मी त्यांच्या सोबत आहे, जे मुलं वारले ते त्यांच्यासोबत आहे. ते मला तरी, मी तिथून आलो तर त्यांच्या सपोर्टसाठी आणि पाठिंब्यासाठी आलेलो आहे. तुम्ही कुली आहेत, तुमच्या मुलांनी नीटची परीक्षा दिली, त्याचं देखील नुकसान झालंय. आता अभिजित दिपकेकडून तुमच्या मुलासाठी तुम्हाला काय अपेक्षा आहे? सर मला त्यांच्याकडनं आशा आहे की ते कुठेतरी हे तरुण वर्गाचा विचार करतील आणि ही लढाई ते लढतील, हे मला आशा वाटते. तर घरी जाऊन मुलाला नाही आणलं का सोबत आंदोलन? नाही सर, मुलगा तर अजून तयारी करतोय त्याची. हो, अपेक्षा आहेत. आता 21 जूनला पेपर आहे, जो पेपर फुटला होता त्यानंतर रिपरीक्षा आहे 21 जूनला, त्याला यश मिळेल अपेक्षा आहे? सर हे तर आता केंद्राने विचार करायला पाहिजे आणि माझ्या तरी मते जे धर्मेंद्र प्रधान आहे यांनी राजीनामा द्यावा, एक माझं मत आहे आणि तरुणांचं पण तेच मत आहे की त्यांनी राजीनामा द्यावा.